अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती केल्यानंतर संजय राऊतांनी शेलार यांच्यावर हल्लाबोल केलाय। शेलारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर जावं लागतंय, त्यामुळे मुंबई भाजपात काहीतरी घडतंय असा टोला राऊतांनी शेलार यांना लगावलाय। तर राऊतांच्या टीकेचाही शेलारांनी खास शैलीत प्रत्युत्तर दिलंय। आशिष शेलार अनेक वर्ष या शहराचे अध्यक्ष होते। भारतीय जनता पक्षामध्ये काय राजकारण उफळून आलं आहे मला माहीत नाही की शेलारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर जावं लागतंय। काहीतरी मुंबई भाजपात घडतंय एवढंच मी सांगू शकतो। संजय राऊत यांनी पहिलं त्यांच्या महाविकास आघाडीत जो सावळा गोंधळ चालू आहे तो पहिला बघावा, मग दुसऱ्याच्या गोंधळाकडे बघा। स्वतःच्या घरात सावळा गोंधळ आणि दुसऱ्याच्या घरात बघण्याची भूमिका ही त्यांची भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांची नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। अधिकारी केंद्राच्या योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरलेले आहेत। अमृत 2.0 योजनेअंतर्गत योजना राबवण्यात विलंब करण्यात आला आणि त्यामुळे सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। तर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे। अमृत 2.0 योजना राबवण्यात विलंब झाल्यामुळे ही नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। आगामी कालावधीमध्ये गोकुळचं मैदान मारणार असून कोल्हापूरची हद्दवाढ आणि शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये केला जाणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं। दसा चौकातील युवा शक्ती दहीहंडी यावेळी ते बोलत होते आणि यावेळी त्यांनी आमदार सतेज पाटील यांचं नाव न घेता हल्लाबोल केला। यावेळी खासदार महाडिक म्हटलेत की केंद्र आणि राज्य शासनाकडून भरीव विकासाची कामं होत आहेत। अनेक योजना लोकहिताच्या सुरू केल्या जात आहेत, मात्र कोल्हापुरात विकास कामांना जाणीवपूर्वक काही विघ्न संतोषी लोकांकडून विरोध होत आहे असं महाडिक म्हटलेत। त्या गोकुळला नजर लावण्याचं काम केलेलं आहे। गेल्या वर्षी महाडिक साहेबांच्या ताब्यातून संघ काढून घेत असताना ज्या ज्या गोष्टींचा अपप्रचार केला होता, आजच मुश्रीफ साहेबांचं स्टेटमेंट आहे या वासाच्या दुधाचा काहीतरी निकाल लावा म्हणून आज म्हणतात 4 वर्षानंतर। मुश्रीफ साहेब आज तुम्ही चांगला निर्णय घ्यायला लागलेला आहे, परंतु ही जी सत्ता आज त्यांच्या ताब्यामध्ये आहे ती काढून घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण करणाऱ्या यांच्याकडे ही सत्ता भविष्यामध्ये गोकुळची आले पाहिजे। त्यासाठी आपण सगळ्यांनी साथ देणं गरजेचं आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ अजूनही कुणाच्या गळ्यात पडत नसली तरी येत्या गणेशोत्सवामध्ये रायगडचा पालकमंत्री पद आपल्याला मिळावं याकरता मी गणरायाकडे साकडं घालणार आहे असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलंय। त्याचबरोबर माझ्या पालकमंत्री पदासाठी गणराया मार्ग काढेल असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केलाय। तो आता गणपती बापाकडे साकडं घालतोय की आता गणराया यातनं मार्ग काढ आणि मला वाटतं निघा। पुढची बातमी पाहूयात। मंत्री संजय शिरसाट हे नेहमी त्यांच्या वक्तव्यांना चर्चेत असतात। आता पुन्हा त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यामुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत। डीजेमुळे त्रास होतो, डीजे ऐवजी बाहेरगावचे भारी बँड पथक ढोल पथकावर भर लावा, ऐकायला पाहायला छान वाटतं। पैशांसाठी व्यासपीठावर नेते आहेत, त्यांनी नाही दिले तर शेवटी मी आहेच, माझी बॅग उघडीच आहे, आपण व्हिडिओची चिंता करत नाही असं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं। व्यासपीठावरून केलेल्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला। शिरसाट यांच्या या विधानामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही आनंदाची प्रतिक्रिया उमटली। सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देण्यासाठी ते नेहमीच तयार असल्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला। संजय राऊत यांनी पैशानं भरलेली बॅग आणि संजय शिरसाट यांचा व्हिडिओ ट्विट केला होता। यानंतर संजय शिरसाट यांनी पुन्हा त्याच पैशाच्या बॅगेवरून केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलाय। 40 गावचं बँड मागवा ना, वैजापूरचं मग उधरचं बँड मागवा, पैसे कमी पडले ते सर्व लोक आहेत आणि काही नाही जमलं तर मी आहेच, बॅग माझी उघडीच आहे।